तर तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। रायगड जिल्ह्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये पुढचे 3 दिवस खबरदारीचे आहेत। रायगड जिल्ह्यासाठी 2 ते 4 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यांना आणि नदी नाल्यांना पूर आलेला आहे। सकल भागामध्ये पाणी साचणं आणि घाट माथ्यावरती दरडी कोसळण्याचा धोका सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन सुद्धा केलंय। अरबी समुद्रामध्ये खवळलेल्या राहण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांनी सुद्धा पुढील आदेश येईपर्यंत समुद्रामध्ये जाऊ नये असे सांगण्यात आले आहे। आणि या सगळ्या संदर्भात माझे सहकारी अजेश नाडकर आपल्या सोबत आहेत। अजेश, आपण बघतोय की राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आता सध्या पाऊस बरसतोय। रायगडमधली काय परिस्थिती आहे सध्या आणि तिथली मच्छीमारांची काय भावना आहे? सुदेश पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जे आहेत ते पुढचे 3 ते 4 दिवस असणार आहेत। कारण 2 जुलै ते 4 जुलै दरम्यान रायगड जिल्ह्यात जे आहे ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ते हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आणि त्यामुळे जर आपण पाहायला गेलो तर रायगड प्रशासन जो आहे तो सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे। आज रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये जे आहेत ते शाळा आणि महाविद्यालयांना पूर्णपणे सुट्टी देण्यात आलेली आहे। आणि नदी किनारी जे गावं वास्तव्य करत असतात नागरिक आहेत त्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर कालपासूनच जो आहे तो जोरदार पाऊस सुरू आहे। रात्री देखील पावसाची बॅटिंग तशीच चालू होती, मात्र आज पहाटेपासून जो आहे तो काही तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे। मात्र हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे त्या पुढच्या 3 ते 4 दिवस जो आहे तो अतिमुसळधार पाऊस होणार आहे। आणि त्यामुळे नदी नाले जे आहे ते तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे। पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। घाट माथ्यावर दरडी देखील कोसळू शकतात आणि त्यामुळे घाटातून प्रवास शक्यतो टाळावा अशा सूचना ज्या आहेत ते प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि आपण पाहिलं तर 2 दिवसा अगोदरच आंबेनळी घाटात देखील दरड पडली होती आणि आता पुन्हा दरड त्या ठिकाणी पडली तर तात्काळ तो रस्ता चालू करण्यासाठी त्या ठिकाणी देखील यंत्रणा जी आहेत ते घाट माथ्यावर जिल्हा प्रशासनाने नक्कीच अजेश, त्यामुळे एकंदरीत प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती रायगडमध्ये सुद्धा परिस्थिती बेताची आहे। तुम्ही सुद्धा काळजी घ्या वार्तांकन करताना। तुर्तास तरी धन्यवाद। बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील